10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान धडा 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. प्रस्तावना. मुलांनो, आपण नेहमी विज्ञानात कॅल्शियम, क्लोरीन, कार्बन, लिथियम अशी नावे ऐकतो. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल की हे काय आहेत? सर, ही मूलद्रव्ये आहेत. बरोबर आहे. मूलद्रव्य म्हणजे ज्या पदार्थांचा रेणू एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला असतो असा मूलभूत रासायनिक पदार्थ होय. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांची आठवून उत्तरे द्या. द्रव्याचे प्रकार कोणते? स्थायू, द्रव, वायू हे द्रव्याचे प्रकार आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे प्लाझ्मा हा देखील द्रव्याचा एक प्रकार आहे. प्लाझ्मा ही उच्च तापमानात आढळते. मग मला सांगा, मूलद्रव्यांचे प्रकार कोणते? सर, धातू, अधातू व धातू सदृश्य हे मूलद्रव्यांचे प्रकार आहेत. अगदी बरोबर. मुलांनो, द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? सर, द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. छान. या लहान लहान अणूंनीच द्रव्याची निर्मिती होते हे आपण पाहिलंच आहे. तुमच्यापैकी कोण सांगू शकेल, मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो ते? सर, मूलद्रव्यात प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेला असतो, तर संयुगे ही 2 किंवा अधिक मूलद्रव्यांनी बनलेली असतात. बरोबर. मुलांनो, मूलद्रव्ये उदाहरणार्थ लोखंड, तांबे ही एकसारख्याच पदार्थाच्या कणांनी बनलेली आहेत. परंतु मीठ, पाणी, साखर इत्यादी संयुगे ही वेगवेगळ्या पदार्थांच्या कणांनी म्हणजेच मूलद्रव्यांनी बनलेली आहेत. तसेच आपण मूलद्रव्यांचे भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने विभाजन करू शकत नाही, परंतु आपण संयुगांच्या रेणूचे रासायनिक प्रक्रियेने अपघटन करू शकतो. मूलद्रव्यांचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. मूलद्रव्य हे एकाच प्रकारच्या अणूचे बनलेले असतात, हे आपल्याला माहीत आहे. आजच्या वैज्ञानिक जगात 118 मूलद्रव्यांचा शोध लागलाय. त्यांपैकी 92 मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात. मात्र इसवी सन 1800 मध्ये फक्त 30 मूलद्रव्ये माहीत होती. जसजसा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला तसतशी अधिक मूलद्रव्ये सापडत गेली आणि त्यांच्या गुणधर्मांविषयी ते माहिती साठवत गेले. एवढ्या मूलद्रव्यांचा अभ्यास आपल्याला करणं सोपं व्हावं म्हणून त्यांनी मूलद्रव्यांचे वर्गीकरण केले. सुरुवातीच्या वर्गीकरणात त्यांनी धातू व अधातू असे मूलद्रव्याचे वर्गीकरण केले. पुढील काळात धातुसदृश म्हणून मूलद्रव्यांचा आणखी एक गट केला गेला. याचा अभ्यास आपण मागील वर्गात केला होता. मग सांगा बरं, धातू मूलद्रव्ये व अधातू मूलद्रव्ये म्हणजे काय? धातूंची वैशिष्ट्ये ज्या मूलद्रव्यांना आहेत ती धातू मूलद्रव्ये आणि अधातूंची वैशिष्ट्ये ज्या मूलद्रव्यांना आहेत ती अधातू मूलद्रव्ये होत. बरोबर. मुलांनो, 80 मूलद्रव्ये ही धातू आहेत. घासल्यावर येणारी चकाकी, विजेची सुवाहकता, उच्च घनता ही धातूंची वैशिष्ट्ये आहेत. सर्वसाधारण परिस्थितीत धातू स्थायू स्थितीत असतात. उदाहरणार्थ लोह, ॲल्युमिनियम, शिसे, जस्त, सोने, चांदी ही धातू मूलद्रव्ये आहेत. अधातू हे विजेचे दुर्वाहक असतात व त्यांची घनता धातूपेक्षा कमी असते. हायड्रोजन, ऑक्सिजन, ब्रोमिन, गंधक, फॉस्फरस ही अधातूंची उदाहरणे आहेत. धातुसदृश्य मूलद्रव्ये ही विजेची दुर्वाहक असून त्यांची घनता जास्त असते. सिलिकॉन, आर्सेनिक, सेलेनियम ही धातुसदृश मूलद्रव्ये आहेत. मूलद्रव्ये आणि त्यांचे गुणधर्म यांविषयी जसजसे ज्ञान वाढू लागले तसतसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाची डोब्रायनरची त्रिके. डोब्रायनर हे एक जर्मन वैज्ञानिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी सन 1817 मध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सांगितले. डोब्रायनर यांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडले आणि त्यांना त्रिके असे नाव दिले. या प्रत्येकी एका गटात म्हणजेच त्रिकात 3 मूलद्रव्ये होती. त्यांनी एक त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली आणि दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. परंतु माहीत असलेल्या सर्व मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोब्रायनरच्या त्रिकात होऊ शकले नाही. मुलांनो, या आकृतीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येईल की पहिल्या त्रिकात डोब्रायनर यांनी लिथियम Li, सोडियम Na आणि पोटॅशियम K ही 3 मूलद्रव्ये घेतली आहेत. ती अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. येथे लिथियमचे अणुवस्तुमान बरोबर A बरोबर 6.9 आणि पोटॅशियमचे अणुवस्तुमान बरोबर C बरोबर 39.1 दिले असून दोघांच्या सरासरीतून सोडियमचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान काढले आहे.
म्हणून सोडियमचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A+C/2 म्हणून सोडियम बरोबर 6.9 अधिक 39.1/2 बरोबर 23.0 म्हणून सोडियमचे अणुवस्तुमान बरोबर 23.0 दिले आहे. येथे सोडियमचे अणुवस्तुमान हे लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके आहे. म्हणून ही डोब्रायनरची त्रिके आहेत. तसेच दुसऱ्या त्रिकात त्यांनी कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम ही 3 मूलद्रव्ये घेतली. त्यांनी ही मूलद्रव्ये अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली आहेत. इथे कॅल्शियमचे अणुवस्तुमान बरोबर A बरोबर 40.1 आणि बेरियमचे अणुवस्तुमान बरोबर C बरोबर 137.3 दिले असून दोघांच्या सरासरीतून स्ट्रॉन्शियमचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान काढले आहे. स्ट्रॉन्शियमचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A+C/2 म्हणून स्ट्रॉन्शियम बरोबर 40.1 अधिक 137.3/2 बरोबर 177.4/2 म्हणून स्ट्रॉन्शियम बरोबर 88.7 आहे. स्ट्रॉन्शियम अणुवस्तुमान हे 87.6 आहे, परंतु डोब्रायनरच्या त्रिकानुसार ते 88.7 आहे. तिसऱ्या त्रिकात देखील डोब्रायनरने क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन ही 3 मूलद्रव्ये घेतली आहेत. इथे क्लोरीनचे अणुवस्तुमान बरोबर A बरोबर 35.5 आणि आयोडीनचे अणुवस्तुमान बरोबर C बरोबर 126.9 दिले असून दोघांच्या सरासरीतून ब्रोमिनचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान काढले आहे. म्हणून ब्रोमिनचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A+C/2 म्हणून ब्रोमिन बरोबर 35.5 अधिक 126.9/2 बरोबर 162.4/2 म्हणून ब्रोमिन बरोबर 81.2 आहे. ब्रोमिनचे अणुवस्तुमान हे 79.9 आहे, परंतु डोब्रायनरच्या त्रिकानुसार ते 81.2 आहे. सांगा पाहू. मुलांनो, सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटांमधून डोब्रायनरची त्रिके ओळखा. कंसात तुम्हाला अणुवस्तुमानांक दिलेले आहेत. 1 मॅग्नेशियम 24.3, कॅल्शियम 40.1, स्ट्रॉन्शियम 87.6, 2 सल्फर 32.1, सेलेनियम 79.0, टॅलरियम 127.6, 3 बेरिलियम 9.0, मॅग्नेशियम 24.3, कॅल्शियम 40.1. सर, पहिल्या गटात मॅग्नेशियमचे अणुवस्तुमान बरोबर A बरोबर 24.3, स्ट्रॉन्शियमचे अणुवस्तुमान बरोबर C बरोबर 87.6 दिले असून कॅल्शियमचे अणुवस्तुमान काढायचे आहे. म्हणून कॅल्शियमचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A+C/2 म्हणून कॅल्शियम बरोबर 24.3 अधिक 87.6/2 बरोबर 111.9/2 बरोबर 55.95. ही डोब्रायनरची त्रिके नाहीत, कारण कॅल्शियमचे वस्तुमान 40.1 हे मॅग्नेशियम आणि स्ट्रॉन्शियमच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके नाही. कॅल्शियमचे अणुवस्तुमान 55.95. सर, दुसऱ्या गटात सल्फरचे अणुवस्तुमान बरोबर A बरोबर 32.1, टॅलरियमचे अणुवस्तुमान बरोबर C बरोबर 127.6 दिले असून सेलेनियमचे अणुवस्तुमान काढायचे आहे. म्हणून सेलेनियमचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A+C/2 म्हणून सेलेनियम बरोबर 32.1 अधिक 127.6/2 बरोबर 159.7/2 बरोबर 79.85. ही डोब्रायनरची त्रिके आहेत, कारण इथे सेलेनियमचे वस्तुमान हे सल्फर आणि टॅलेरियमच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके आहे. सर, तिसऱ्या गटात बेरिलियमचे अणुवस्तुमान बरोबर 9.0, कॅल्शियमचे अणुवस्तुमान बरोबर 40.1 दिले असून मॅग्नेशियमचे अणुवस्तुमान काढायचे आहे. म्हणून मॅग्नेशियमचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A+C/2 म्हणून मॅग्नेशियम बरोबर 9.0 अधिक 40.1/2 बरोबर 49.1/2 बरोबर 24.55. इथे मॅग्नेशियमचे वस्तुमान हे बेरिलियमच्या आणि कॅल्शियमच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके आहे, म्हणून ही डोब्रायनरची त्रिके आहेत.
अगदी बरोबर आहे. मात्र या सर्व अभ्यासातून असे लक्षात आले की हा नियम सगळ्या मूलद्रव्यांना लागू पडत नाही. त्यामुळे त्यांच्या संशोधनावर मर्यादा आल्या आणि त्यातूनच न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम पुढे आला. न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. जॉन न्यूलँड्स हा एक इंग्लिश वैज्ञानिक होता. त्याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्मांशी जोडला. सन 1866 मध्ये त्याने माहीत असलेली सर्व मूलद्रव्ये अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. या मांडणीची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने केली आणि शेवट थोरियमने केला. न्यूलँड्स यांनी या मांडणीचे निरीक्षण केले असता त्यांना असे दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे व पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे होते. उदाहरणार्थ, जसे मांडणीत सोडियम हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य आहे आणि त्यांचे गुणधर्म देखील सारखे आहेत, तसेच मॅग्नेशियम हे देखील बेरिलियमपासून 8वे मूलद्रव्य आहे आणि त्या दोघांचे गुणधर्म देखील एकसारखेच आहेत. तसेच न्यूलँड्सच्या अष्टकांच्या मांडणीत क्लोरीन हे फ्लिओरिनपासून 8वे मूलद्रव्य असून त्यांच्या गुणधर्मांमध्येही एकसारखेपणा आहे. म्हणून जॉन न्यूलँड्सने 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम असे म्हटले. न्यूलँड्सच्या या अष्टकांच्या मांडणीचा अभ्यास केल्यावर त्यात खूप त्रुटी आढळून आल्या. मांडणीत हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू होत होता. न्यूलँड्सने माहीत असलेली सर्व मूलद्रव्ये 7x8 अशा 56 रकान्यांच्या तक्त्यात बसवली. सर्व मूलद्रव्ये तक्त्यात समाविष्ट करून घेण्यासाठी त्याने एका जागेवर 2 मूलद्रव्ये बसविली. उदाहरणार्थ, आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोबाल्ट व निकेल, सिझियम व लॅन्थेनम ही मूलद्रव्ये एकाच रकान्यात जोडीने बसविली आहेत. मुलांनो, आपल्याला या आकृतीत डो, रे, मी, फा, सो, ला, टी ही अक्षरे दिसत आहेत. ती अक्षरे म्हणजे पाश्चात्य संगीतातील स्वर होय. 8व्या स्थानावर दुप्पट वारंवारतेचा डो हा स्वर येतो. हे पाश्चात्य स्वरांचे अष्टक होय. तसेच भारतीय संगीतात सा, रे, ग, म, प, ध, नी हे 7 मुख्य स्वर आहेत. त्यांच्या समूहाला सप्तक म्हणतात. या स्वरांमध्ये सा पासून स्वरांची वारंवारता वाढत जाऊन नी हा स्वर येतो. त्यानंतर पुन्हा साच्या दुप्पट वारंवारतेवर पुन्हा वरच्या सप्तकातील सा स्वर येतो. अशा प्रकारे स्वर पूर्ण झाल्यावर स्वरांची पुनरावृत्ती होते आणि स्वरांच्या वैविध्यपूर्ण उपयोगातून संगीत निर्मित होते. तसेच आकृतीत आपल्याला भिन्न गुणधर्म असलेली मूलद्रव्ये अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली आहेत. उदाहरणार्थ, कोबाल्ट व निकेल या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमिन या हॅलोजनांबरोबर ठेवले आहे. याउलट कोबाल्ट व निकेल यांच्याशी साम्य असणारा लोखंड त्यांच्यापासून लांब ऑक्सिजन व सल्फर या अधातूंबरोबर टी या स्वराखाली ठेवलाय. परंतु नंतरच्या काही काळात नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला. शोध लागलेल्या नवीन मूलद्रव्यांना न्यूलँड्सच्या अष्टकात सामावून घेण्याची तरतूद नव्हती, कारण नव्याने शोध लागलेल्या नवीन मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँड्सच्या अष्टकांच्या नियमात मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मुलांनो, आवर्त सारणीलाच इंग्लिशमध्ये पिरियॉडिक टेबल असे म्हणतात. आवर्त सारणी ही रासायनिक मूलद्रव्यांना तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे. आपण मूलद्रव्यांना कोष्टक रूपात दाखवण्याच्या पद्धती पाहिल्या. उदाहरणार्थ, डोब्रायनरची त्रिके आणि न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. या पद्धतींनी सर्व मूलद्रव्ये मांडणीत बसू शकत नव्हती. नंतर इसवी सन 1869 ते 1872च्या काळात एका रशियन शास्त्रज्ञाने दिमित्री मेंडेलिव्ह याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलिव्हने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म आहे असे मानले. त्यानंतर त्याने माहीत असलेली 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. मेंडेलिव्हने या आवर्त सारणीत मूलद्रव्यांची त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार रचना केली. मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवृत्ती फल आहेत. आवृत्ती म्हणजेच विशिष्ट काळानंतर होणारी पुनरावृत्ती होय. मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलिव्हने सर्वप्रथम हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये विचारात घेतली. त्यांनी मूलद्रव्यांच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राईड व ऑक्साईड संयोगांची रेणुसूत्रे हे रासायनिक गुणधर्म
आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राइड व ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. या गुणधर्मांचा विचार केल्यावर मेंडेलिव्हच्या असे लक्षात आले की ठराविक कालावधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते, म्हणजेच ती मूलद्रव्य पुन्हा निर्माण करता येतात. या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी आवर्त सारणी तयार केली. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. मेंडेलिव्हने या आवर्त सारणीत मूलद्रव्यांना त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरुवात केली. त्या आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. त्याला आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी सारखेपणा असलेले दुसरे मूलद्रव्य सापडले, ते त्याने नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्यांच्या खाली मांडले. मेंडेलिव्हला अशा सारणीतून मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील आवर्तनुसारी कल ठळकपणे दाखवायचे होते. जसजशी मूलद्रव्यांची भर पडत गेली तसतशी मेंडेलिव्हच्या मूळ सारणीची रचना वाढत गेली आणि अशा प्रकारे मेंडेलिव्हच्या सारणीत उभे स्तंभ देखील तयार झाले. त्या उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात. आकृतीत दाखवलेल्या या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत आवर्तमध्ये म्हणजे वरच्या आडव्या ओळीत संयोगाची रेणुसूत्रे दाखवली आहेत. ही रेणुसूत्रे आवर्त सारणीत R2O, R2O3 या पद्धतीने दाखवली आहेत. ही रेणुसूत्रे आपण R2O, R2O3 अशीही लिहितो. इथे R हा संबंधित मूलद्रव्य आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संयुगांची रेणुसूत्रे R2O, RH पद्धतीने लिहितात. त्यात R संबंधित मूलद्रव्य, O ऑक्साइड्स आणि H हायड्राइड्ससाठी वापरतात. म्हणजेच R2O ऑक्साइड, RH हायड्राइड